ज्याने आकाश पाताळ वायू अग्नी आणि पाणी निर्माण केलं त्या हनुमानजी त्याचं बाबाने हनुमानजी नाव ठेवलं हम जिस हनुमान को पूछते भी नहीं कि जो अंजनी के पेट में समाया था हम जिस हनुमान को पूजते भी नहीं कि जो हनुमान अंजनी के पेट में समाया था हम जिस हनुमान को भजते भी नहीं का जीव को जिसका शिव को गुस्सा आया था अरे ज्याने सृष्टी निर्माण केली ज्याच्या भरोशावर आज चंद्र सूर्य चालत आहे नदी नाले वाहत आहे झाड झडुले डोलत आहे तुम्ही आम्ही आनंदाने बोलत आहोत का तो सृष्टीचा करता करविता त्याचं नाव भगवान बाबा हनुमानजी ठेवले का कारण आपण हिंदू धर्माचे लोक आणि देवाचं नाव ठेवणे मुलगा जन्माला आला त्याचं नाव ठेवणे हेच बाबाने कार्य केलं बाबाला विश्वाची शक्ती का आणि ती दैवी शक्ती तिचं नाव ठेवलं भगवान बाबा हनुमानजी कोणी मानेच आहे न माने मला काही करायचं नाही आणि म्हणून काय म्हणतो तुझ्या तपासुनी बाबा तुझ्या तपासुनी बाबा झाल्या त्या चारही खाली आणि तुझ्या बदलला बाबा त्या पंचतत्वातुनी आकाश पाताळ वायू अग्नी आणि पाणी या पंचतत्वातून भगवान बाबा हनुमानजी यांनी निर्माण केले आणि म्हणून हा नरदेह जन्माला आला तुझ्या तपासुनी बाबा त्या चारही खाली तुझ्या अवतरला बाबा त्या पंचतत्वातून आणि म्हणून पूजती तुला ऋषी आणि मुनी करती तुझा जय जयकार सेवक बंधू आई बहिणी या कुठे आज हिवऱ्याला काय आहे शोभायात्रा आहे जयंतीचा कार्यक्रम आहे आणि म्हणून आओ सेवक बंधू आई बहिणी या सेवक बंधू नो या बाबा आईचे दर्शन घ्याना शायरीनं म्हटलंय ज्या वेळेस बाबाने परमपूज्य परमात्मा सांस्कृतिक भवन बांधण्याचा जेव्हा शब्द काढला त्यावेळेस बाबाने खेडोपाडी शहरी जाऊन भीक मागितली त्यावेळेस
बाबाच्या समोर सेवक 1001 रुपया भरायचा आहे म्हणून येत नव्हते, भेट होते का मला बाबा काय म्हणेल. आणि बाबाने ते वटवृक्ष तेवढं मोठं झाड भवन लावून दिलं. आणि म्हणून चौधरी साहेबांनी म्हटलं आताच की झाड लावले कोण आणि आंबा खाते कोण. बाबाने झाड लावलं आणि आंबे आपण खातो. आम्ही खाऊन राहिलो. समजा खोटा आहे, खोटा असेल तर मी पहिलंच म्हणलं का मला समजवून दे जा. आणि म्हणून त्या वेळेचं गीत आहे का जेव्हा भवन बनलं आणि तिथे भजनाचा कार्यक्रम साहेबाचाही कार्यक्रम होता आणि खरोखर तिथे ज्या वेळेस भवन तयार झालं आणि त्यावेळेचे हे गीत आहे. आणि म्हणून काय म्हणायचं आणि जिकडे तिकडे केला आदेश आनंद झाला सर्व सेवकाचा का की जेणेकरून बाबाचे विचार होते. का कुणी नागपूरला आलं ज्याचं कोणी आहे नाही का तो या भवनामध्ये मुक्काम करेल. त्यावेळेस खूप परिस्थिती खराब होती कारण साधना नव्हत्या. हरेक गावामध्ये रोड नव्हते, हरेक गावामध्ये दुकान नव्हत्या, चक्क्या नव्हत्या, पानठेले नव्हते. आणि अशा वेळेस साधना नसल्यामुळे बाबांचे विचार होते की बाहेर गावावरून आलेला सेवक त्याचं साधन नसल्यामुळे तो जाणार नाही तर या भवनामध्ये मुक्काम करेल आणि खरोखर तो दुसऱ्या दिवशी आपल्या गावला सुखरूप पोहोचेल. बाबांचे विचार आणि म्हणून खरोखर सेवकांना आनंद झाला आणि त्या आनंदाच्या स्वरूपामध्ये समोर काय घडलं
आणि म्हणून चौधरी साहेब ये सफेद बाल को आप कितनी भी मेहंदी लगाओ, क्या बात है? लेकिन ये सफेद बाल कभी काला हो नहीं सकता. हे सोळा आहे काय ते? मेहंदी लावणं पांढऱ्याचे कार्य करणं हा, परंतु अखेर सफेदचं सफेदच राहील. म्हणून बाबांचे विचार काय होते त्यावेळेचे. काय? की नंगा पगला गेला डोह मरला, की नंगा पगला गेला डोह मरला, किती आनंदाचा तो दिवस निघाला, किती आनंदाचा तो दिवस निघाला. मिळून सारे सेवक भाऊ आपण बाबाचे गुण गाऊ. मिळून सारे सेवक भाऊ आपण बाबाचे गुण गाऊ. जसा वाटून दिला सुगंध, हो भजना मृदंग, हो भजना आणि म्हणून जगनारे साहेब आज बाबांचे विचार काय, आमचे विचार काय का, आणि आज आपण कुणीकडे जात आहोत हो ना. का? अरे बाबाने सांगितलं कमी याच्यामध्ये गोड करा खरंय. का, कारण बाबाचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे. हो ना. हर एक गाव आला की जयघोष प्रणाम होत होता की नव्हता हो, खरंय. जगनारे साहेब सांगतील का. आणि म्हणून जगनारे साहेब हर एक गाव आला, तुम्ही बाबाच्या दौऱ्यात फिरले, मी फिरलो, हो ना. हर एक गाव आला की प्रणाम आणि बाबाचा जयघोष. आणि आज जरी स्टेजवर जयघोष करायला बसलं तर थांब म्हणते जयघोष करायचा नाही. कुठून विचार आले होय का. आणि बाबाचा आदेश तो मंडळाचा आदेश. वा रे वा का, बाबाचा आदेश तो मंडळाचा आदेश. आणि बाबाने चर्चा बैठकीच्या हो माध्यमातून ना. शून्यातून वीज बदलवलं. खरंय. बाबाने सांगितलं की जेवाला नाही दिलं तरी चालेल, परंतु एक भोंगा सांगा की हो ना. जेणेकरून हा दुःखाचा शब्द, दुःखाचा अनुभव खरंय. गाववाल्यांच्या कोणाच्या तरी दुःखाच्या, एखाद्या आई बहिणीच्या, माझ्या भावाबंधाच्या कानावर हा दुःखाचा शब्द पडाले पाहिजे. आणि या मार्गदर्शनातून तो खाटेवरून उठायला पाहिजे. हे बाबाचे विचार हो होते ना. का. आणि ते विचार आता आम्हाला भेटत नाही. खरंय. भव्य कार्यक्रम होते, दिव्य कार्यक्रम होते, लाखो करोडो रुपये खर्च होते, हो ना. परंतु आम्हाला जे पाहिजे ते मार्गदर्शन भेटत नाही. तो टिपकीचा होय तिथं नको जातो, तो मोहालीचा होय इथं नको येतो, तो होय तिथं, हो तो ना. तेचा होय. बस साऱ्या गावामध्ये झगडे लावून दिले. खरंय. का? अरे बाबाचा विचार काय होते का, आणि ज्याचं त्याला माहित आहे. आम्ही बाबा बरोबर फिरलो म्हणून द्यायचं आणि नवीन येणाऱ्या सेवकांना गुमराह बनवायचं, हे आज विचार आहे. आणि म्हणून बाबांचे विचार काय होते. अरे त्यावेळेस आमदार खासदार नव्हते का. हो ना. अरे विदर्भ वीर जांबुवंतराव ढोटे महान त्यागी बाबा जुमदेवजीकडे आले. विदर्भाचे वीर जांबुवंतराव ढोटे होते आणि ते महान त्यागी बाबा जुमदेवजीकडे आले आणि बाबाला म्हणू लागले, बाबा तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, मी मदत करतो, मी दान देतो. परंतु बाबाने सांगितलं की ढोटे साहेब
तुमच्या बंगालीचे किस्से जरी लहान असतील तर पुन्हा दगड शिवून हो घ्या, ना. परंतु या बाबाला पैशाची लालूच द्यायची नाही ते महान त्यागी बाबा जुमदेवजी. हो ना. आणि आज का बाबाच्या फोटोले आईच्या फोटोले हार नाही टाकायचा का? आणि यायच्या हार टाकाले 2-2 तास लागते. काल मी पाहिलं तर 1 तास गेला स्वागत करता करता आमदार खासदारायचं. वा हा? स्वतः डोळ्यानं पाहिलं. आणि इकडे म्हणता घरी बाबाच्या आईच्या फोटोले हार नाही टाकायचा. वा काय विचार. आणि म्हणून सामने सेवक हाजीर होतो. समोर जेव्हा सेवक बंधू आई बहिणी बसून आहे, हो ना साहेबांनी म्हटलं मगाशी खरंय का न सामने सेवक हाजीर होतो न शाहिर जब ये गाता है तो. आणि ये ज्ञान बाजार में मिलता नहीं. क्या बात आहे. हो ये ज्ञान बाजार में मिलता नहीं. भजन गाने में जो मजा आता वो औरों में आता नहीं. भजन गाने में जो मजा आता वो औरों में आता नहीं. सामने शायर जब ये गाता है तो शायर जब गाता है तो शायर जब ये गाता है तो सामने से वक्त हाजिर हो तो सामने से वक्त हाजिर हो ये गाना बाजार में मिलता नहीं. भजन गाने में जो मजा आता वो औरों में आता नहीं. भजन गाने में जो मजा आता वो औरों में आता नहीं. आणि म्हणून चौधरी साहेब भेटते का वडोदऱ्याच्या बाजारात. खरोखर बाबाचं तत्व शब्द नियमाचं ज्ञान वडोदऱ्याच्या बाजारात कोण्या तरी बाजारात पेट्रोल पंपच्या नाही भेटणार. हो ना. आणि म्हणून भजन गाने में जो मजा आता वो औरों में मिलता नहीं. परंतु हा सांगून द्यायचे किती हजार नाही 25,000 लागतील. हो ना. कोणतं नाही फलानं गाणं म्हणा वाजवारे मागाले. वा. वा रे वा. काय ज्ञान. नाचल्यानं खरोखर आमचं दुःख दूर होईल का. नाही ना. हा? आणि म्हणून हा विचार आम्ही करत नाही खरंय. का बाबाने काय केलं का काय नाही ते विचार सर्व रात्रभर भजन मंडळ चालत होता. हो ना. आणि आता एकही भजन मंडळ तिथे राहत नाही. खरंय. काय कारण आमच्या तरुण मुली आमच्या सेविक बहिणी का तिथे रेकॉर्डिंग गाणं लावून द्यायचं आणि रेकॉर्डिंग डान्स करायचा. हे बाबाच्या काळात होतं का त्यावेळेस. नाही ना. नाही का फक्त बाबाचे गुणगान. महान त्यागी बाबा जुमदेवजी रात्रीचे 1-1, 2-2 वाजेपर्यंत वाराणसी आई आणि बाबा राहत होते. हो ना. आता तर सेवकाले नाही महापोट्ट महाबिना झोपतच नाही म्हणते. वा का चर्चा बैठकीत का नाही का नाही का महापोट्ट का नाही आमचं महाबिना झोपतच नाही. क्या बात. बरोबर. आणि म्हणून सेवक बांधवांनो अशी बायनेबाजी करून काय फायदा होणार नाही का. जे सत्य आहे ते बोला. आणि म्हणून बाबाने सांगितलं की खरोखर विश्वाचा धनी बाबाने परमेश्वराला प्राप्त करूनही परमेश्वराकडे बोट दाखवलं. अरे
आणि बाबाने दुसरं काही केलं नाही. हो ना. बाबाने या जगात जे घडत आलं तेच बाबाने त्याला नव्याने परिवर्तन केलं. हो ना. बाबाने संत सांगून गेले, तुका म्हणे देव एक करून घ्यावा आणि त्याने बिना जीवा सुख रे. तुकाराम महाराजांनी ते हो सांगितलं, ना. तुका म्हणे देव एक करून घ्यावा आणि त्याने बिना जीवा सुख रे. देव एकच करून घ्या आणि त्या एका देवापासून तुम्हाला सुख समाधानी मिळवा. मिळते. तेच कार्य महात्या घे बाबा दुमदुम दिले केले. काय आणि म्हणून काय म्हणतो, भगवान बाबा हनुमान की जय. महान त्यागी बाबा धुमदेव की जय. परमात्मा नमस्कार. हा